वर्षा गायकवाड यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत ठाम भूमिका मांडली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांसोबत आम्ही कधीही जाणार नाही असे सांगत त्यांनी गोंधळ घालणाऱ्या आणि समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी स्पष्ट केले की लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत राहूनच केला पाहिजे. काही जण जाणून बुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात, अशांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मागील काळामध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शनमध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती. आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे. कारण मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे.